सो फ्रेंड्स, पेज नंबर 11 काढा. 11वरचं आर्टिकल आहे फ्री फॉल. फ्री फॉल आता कशाला म्हणायचं? फ्री फॉल सरळ हातामध्ये एखादी वस्तू घ्या आणि खाली सहज सोडून द्या. दॅट इज नथिंग बट द फ्री फॉल. म्हणजे काय की व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्री फॉल. म्हणजे वरून वस्तू खाली टाकताना जर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असेल, दुसरा फोर्सच कोणता नसेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या व्यतिरिक्त त्या वस्तूला खाली ओढणारा कोणताही फोर्स नसेल, तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. बरोबर. पण आपण एखादा दगड समजा वरून खाली टाकायलो, तर त्या ठिकाणी खाली येत असताना त्याला हवा पण त्याला काही प्रमाणात विरोध करत असते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोबत हवेचा फोर्स ऑफ रेजिस्टन्स त्याला विरोध करतो. मग तसं सायंटिफिक लँग्वेजमध्ये बोलायचं झालं तर त्याला फ्री फॉल म्हणता येत नाही. कारण फ्री फॉल म्हणायचं कशाला? जर एखादी वस्तू खाली टाकत असताना फक्त आणि फक्त पृथ्वीचाच त्याच्यावरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिजे. मग ही कंडिशन जर आपल्याला तंतोतंत मॅच करायची असेल तर त्यासाठी व्हॅक्यूमच पाहिजे, निर्वात पोकळी. व्हॅक्यूममध्येच फ्री फॉल शक्य आहे. पृथ्वीवर जर तुम्ही एखादी वस्तू खाली टाकली तर त्या वस्तूला खाली ओढणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतोच, मग त्यासोबतच त्याला अपोज करणारे पण हवेचा फोर्स असतो. त्याच्यामुळे त्याला फ्री फॉल म्हणता येत नाही. मग फ्री फॉल कुठं शक्य आहे? तर फ्री फॉल हे फक्त व्हॅक्यूममध्ये शक्य आहे. आणि फ्री फॉलमध्ये वस्तू वरून खाली टाकताना त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी u=0 असते. आपण बघितलं होतं इनिशियल व्हेलॉसिटीसाठी u वापरतो, फायनल व्हेलॉसिटीसाठी सिम्बॉल असतो v. मग फ्री फॉलमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला कोणती व्हेलॉसिटी 0 असते, तर उत्तर काय असेल तुमचं? इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते. डायग्राममध्ये उजव्या साईडला तुम्ही बघू शकता बॉल आहे. बॉलला वरून आपण खाली सहज सोडलं तर यूची किंमत इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, पण वरून खाली येताना व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. बरोबर. म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. खाली येत असताना व्हेलॉसिटी वाढत येते. आणि त्यावेळेस जर समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या व्यतिरिक्त त्याच्यावर बॉलवरती दुसरा कोणताही फोर्स नसेल तर त्याला आपल्याला फ्री फॉल म्हणता येतं. पण जनरली पृथ्वीवर वस्तू खाली टाकताना हवा त्याला विरोध करतेच. मग अर्थवरती फ्री फॉल शक्य नाही. फ्री फॉल शक्य कुठं असतो? तर फ्री फॉल हा व्हॅक्यूममध्येच तंतोतंत 100% शक्य होत असतो. ओके. तर आर्टिकल बघा फ्री फॉलमध्ये. डायरेक्ट दुसरा पॅरेग्राफ बघा. वी नो दॅट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू द अर्थ ॲक्ट्स ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट. आपण सांगितलं होतं कोणती वस्तू वर फेकली की खाली येते. वेन वी वेअर होल्डिंग द स्टोन इन आवर हँड द स्टोन वॉज एक्सपिरियन्सिंग धिस फोर्स. दगडाला ज्यावेळेस तुम्ही खाली टाकता तर दगड खाली येतो, म्हणजेच त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. बट इट वॉज बॅलन्स्ड बाय फोर्स दॅट वी आर अप्लाइंग ऑन इट इन द अपोजिट डायरेक्शन. ॲज अ रिझल्ट द स्टोन रिमेन्स ॲट रेस्ट. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम आवर हँड्स, हातातून आपण दगड सोडला, द ओनली फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दगड एकदा हातातून सोडल्यानंतर फक्त आणि फक्त जर कोणता फोर्स त्याच्यावर राहत असेल तर तो कोणता असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ अँड द स्टोन फॉल्स डाऊन अंडर द इन्फ्लुएन्स. ओके. म्हणजे खाली दगड येतो. दुसरं वाक्य महत्वाचं. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. बघा हे वाक्य अंडरलाईन करा, मी काय सांगतो ते. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. अलोन शब्द खूप महत्वाचा आहे. जर त्या वस्तूवर फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच असेल, तरच इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. तरच त्याला आपण फ्री फॉल म्हणतो किंवा फॉलिंग फ्रीली असं म्हणतो. दस द रिलीज द स्टोन इज इन अ फ्री फॉल. ओके. दगड जर सोडला तरच मग तो फ्री फॉल होऊ शकतो. आणि इन फ्री फॉल आता सांगितलं इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट किती असते? 0 असते. त्याला u=0 म्हणतो. अँड व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. वरून खाली येताना व्हेलॉसिटी मात्र खाली वाढत येते. पुढचं पण वाक्य महत्वाचं. ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू इयर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अँड बायंट फोर्स ऑल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट. तुम्हाला सांगितलं वरून खाली दगड येताना हवा पण त्याला विरोध करणार आहे खाली येत असताना. बरोबर. आणि बायंट फोर्स हा एक प्रकारचा फोर्स असतो एअरच्या रेजिस्टन्समुळे तयार होणारा, तो देखील त्या दगडाला विरोध करणार आहे. ओके. दस ट्रू फ्री फॉल याला म्हणता येईल का? मग सांगितलं जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या व्यतिरिक्त हे दोन फोर्स आहे तर त्याला ट्रू फ्री फॉल आपल्याला म्हणता येत नाही. सो दस ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. मग असा फ्री फॉल
कसलाही फोर्स दुसरा नसला पाहिजे, फक्त कोणता फोर्स असला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असला पाहिजे. ही कंडिशन पृथ्वीवर शक्य नाही, मग ती व्हॅक्यूममध्येच आपल्याला तयार करावी लागते. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी, बंद काचेची पेटी घेतली देत, कसली हवा नाही काय नाही, तर ते मधलं वातावरण झालं व्हॅक्यूम, आणि त्याच्यामध्ये जर वरून एखादा दगड सोडला खाली येताना त्याला कोणताही फोर्स अपोज करणार नाही, तरच त्या ठिकाणी फ्री फॉल होऊ शकतो. ओके, मग नेक्स्ट पॅरेग्राफ पुढचा बघा. फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड द टाइम टेकन, म्हणजे व्हीची किंमत आणि टाइम म्हणजे स्मॉल टीची किंमत आपण कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. बोर्डवर बघा, युझिंग न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्ही म्हणजे व्हेलॉसिटी अँड टी. मग फॉर एक्झाम्पल पहिलं न्यूटनचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे. काय होतं न्यूटनचं पहिलं इक्वेशन? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग आपल्याला माहिती आहे यूची किंमत किती आहे? 0 आहे. तर मग ते इक्वेशन काय होईल? व्ही इज इक्वल टू ए टी होईल. ए म्हणजे ॲक्सेलरेशन, टी म्हणजे टाईम, आणि व्ही म्हणजे कोणती व्हेलॉसिटी? फायनल व्हेलॉसिटी. दगड वरून खाली टाकल्यानंतर खाली शेवटला त्याला व्हेलॉसिटी किती असेल? तर त्या दोघांचा गुणाकार ए इंटू टी, आणि ए म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे, म्हणून आपण त्यालाच एची किंमत ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑफ अर्थ असल्यामुळे त्याची किंमत स्मॉल जी, एच्या ऐवजी स्मॉल जी लिहू शकतो, आणि म्हणून ते इक्वेशन काय होईल? व्ही इज इक्वल टू स्मॉल जी इंटू टी. मग जीचा अर्थ आणि एचा अर्थ एकच, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ओके, ऑन द अर्थ. आणि मग त्या जीची किंमत, आता गणित सोडवताना मजेशीर गोष्ट आहे, हे जे प्रॉब्लेम असतात, तुम्हाला जर गणितामध्ये असं म्हणलेलं असेल की ऑब्जेक्ट फॉल फ्रॉम टॉप टू बॉटम, एखादी वस्तू वरून खाली पडत आहे, तर जीची किंमत पॉझिटिव्ह घ्यायची. आणि जर एखाद्या गणितामध्ये तुम्हाला असं लिहिलेलं आहे की ऑब्जेक्ट गोज फ्रॉम बॉटम टू टॉप, खालून वर जर वस्तू चाललेली असेल, तर जीची किंमत त्या ठिकाणी निगेटिव्ह घेता येते. अगदी अशाच पद्धतीने हे झालं न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचं सेकंड इक्वेशन काय होतं? आठवा, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. त्याच्यामध्ये सुद्धा यूची टर्म 0 होईल, आणि मग राहिलेली टर्म काय असेल? एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. ओके, बघा कशा पद्धतीमध्ये असं न्यूटनचं सेकंड इक्वेशन, न्यूटन सेकंड डायनॅमिकल इक्वेशन काय होतं? न्यूटन सेकंड डायनॅमिकल इक्वेशन, सेकंड इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ म्हणजे 1/2 ए टी स्क्वेअर. याच्यामध्ये यूची किंमत 0 आहे, मग ही सगळीच टर्म काय होणार? 0 होणार. राहिलं काय फक्त इक्वेशन एस इज इक्वल टू 1/2, फक्त एवढीच टर्म राहील, ए इंटू कोणता? टी स्क्वेअर. आणि आता सांगितलं होतं आपण ए ची किंमत म्हणजे किती किंमत घ्या? स्मॉल जी घ्या. सो एस इज इक्वल टू डायरेक्ट कसं लिहिलं येते? 1/2 जी टी स्क्वेअर. जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ, 9.8 याची किंमत आपण घेत असतो. ते ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. फक्त इथं फ्री फॉल मध्ये कुणाची किंमत 0 आली मला सांगा? यू ची किंमत 0 आली, म्हणून इक्वेशन डायरेक्ट एस ची किंमत कशी काढणार? 1/2 जी टी स्क्वेअर. मग माझा प्रश्न तुम्हाला, एस म्हणजे काय? जसं मगाशी आपण व्ही ची किंमत काढली याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये, व्ही इज इक्वल टू जी टी, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, तसं एस इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला आला? 1/2 जी टी स्क्वेअर. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. अशा पद्धतीमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट आपण काढू शकतो. आणि तिसरा फॉर्म्युला आपल्याला माहिती, न्यूटनचं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय होतं? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये यू ची किंमत 0 झाली, तर काय राहील सांगा? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू डायरेक्ट फक्त कोण असेल? 2as. ही टर्म 0 होणार, आणि ए ची किंमत जी ठेवली तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार? 2 इंटू जी एस असणार. हे देखील इक्वेशन फायनल व्हेलॉसिटीचं. व्ही म्हणलं की फायनल व्हेलॉसिटी, आणि एस म्हणलं की डिस्प्लेसमेंट. तर फायनल व्हेलॉसिटी काढण्याचा असा देखील फॉर्म्युला त्या ठिकाणी काढता येऊ शकतो. मग 3 फॉर्म्युले बाजूला बॉक्समध्ये आपल्याला दिसतील. कोणते फॉर्म्युले दिसतील? तर पहिला आहे व्ही इज इक्वल टू जी टी, दुसरा आहे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर, आणि थर्ड वन इज द व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू जी एस. गणितासाठी ह्याच्यावर जर गणित विचारला, प्रॉब्लेम विचारला, तर महत्वाची गोष्ट कोणती सांगितली? जर प्रॉब्लेममध्ये एखादी वस्तू वरून खाली येत असेल तर जीची किंमत प्लस घ्यायची, बरोबर? त्यांनी जी काय किंमत दिली त्याला प्लस घ्यायचं. आणि जर खालून वस्तू वर जात असेल तर जीची किंमत, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत मायनसमध्ये घ्यायची. ओके, ते आपण गणित सोडवताना डिटेलमध्ये बघू. अशा पद्धतीने हे आर्टिकल आहे फ्री फॉल. व्यवस्थित घरी गेल्यानंतर ते त्याचं रिवाईज करा. अडचण असेल तर नंतर विचारा. रिमेनिंग पार्ट शॅल बी डिस्कस्ड इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.